राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. सकल हिंदू समाज देवगड जामसंडे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या 353व्या वर्धापन दिनानिमित्त देवगड येथे भव्य महाआरती व अभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देवगड येथे देवगड जामसंडे येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने आज महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा करायचं नियोजन केलं होतं. तर देवगड जामसंडेमधील शिवभक्त इथे खूप जमले होते आणि ज्या व्यक्तीमुळे आज आपलं हिंदू म्हणून अस्तित्व आहे आणि ज्या व्यक्तीमुळे आज आपल्या घरात देवारा आहे, त्या देवाचा सण साजरा करण्यासाठी आज आपण देवगड जामसंडेमधील हिंदू समाज आज एकवटलो होतो आणि हिंदू एकत्रीकरणाचा हा कार्यक्रम होता. तर सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेकाचा हार्दिक शुभेच्छा. महाराजांचं प्रेरणा घेऊनच सुचली होती की ज्या आज आपण हिंदू म्हणून अस्तित्वात आहोत त्या व्यक्तीसाठी आपण आज शिवराज्याभिषेका दिनाच्या आपण थोडा वेळ द्यावा आणि महाराजांचं त्यांची कामं आपण आत्मसात करावी आणि हे आमचा विचार होता. महाराज संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहे. त्यामुळे त्यांच्या राज्याभिषेक जे या देशाचं स्वातंत्र्याचं उद्घाटन आहे, जे 700-800 वर्ष मुघलांनी या देशात अन्याय अत्याचार कैमान दाखल होते, त्या आक्रमणाविरुद्ध एक स्वातंत्र्याचा हुंकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे. तो राज्याभिषेक घराघरात मनामनात जागृत ठेवण्याचा आमचा या कार्यक्रमाचा या प्रसंगी माजी आमदार अजित गोपटे, सेवानिवृत्त सैनिक प्रकाश खाडीलकर, ललित चांदोसकर, सिद्धेश घाडी, नगरपंचायत गटनेते शरद ठुकरूल, नगरसेवक विशाल मांजरेकर, भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र भुजबळ, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, माजी नगरसेवक योगेश चांदोसकर, संजय तारकर यांच्यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.